नमस्कार, मी अंजली ब्लाउज क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला 38 छातीची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने पूर्ण उंची ब्लाउजची आहे 14 इंच, छाती 38 आहे, पुढील गळा 5.5 आहे आणि मागील गळा 11 आहे। बाही उंची 5 इंच। आता याच्यावरून आपण पेपर कटिंग करणार आहे। सर्वप्रथम आपण मागील उंची घेतो। मागील उंचीमध्ये अर्धा इंच जास्त। पूर्ण उंची 14 आहे, तयार आपली 14 आहे, तर शिलाई मार्जिन साठी अर्धा इंच। या ठिकाणी वरच्या साइडला आता आपण उंची घेतलेली आहे, लाईन मारून घ्यायची। त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायची। मागील गळा उंची 11 आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शोल्डर घ्यायची 5 इंच। पण या ठिकाणी आपण थोडी 5.25 घेतली तरी चालेल, कारण की छाती घडी जास्त आहे, घेर जास्त आहे, तर तरी पण मी या ठिकाणी 5 घेतलेली आहे। आणि मोंढा उंची 5.5 ते 5.25। या ठिकाणी आता घडी आहे, छातीचा घेर घ्यायचा आहे, म्हणजे घडी पण होते। छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। जेवढी आता आपण घेतलेले आहे घडी, तेवढीच आपण आता खाली म्हणजे 9.5 प्लस 1.5 इंच, तर या ठिकाणी बघा 11 आलेला आहे, तेवढेच खाली आपण 11 घेणार। सरळ लाईन मारून घ्यायची। आता आपल्याला द्यायचा मोंढ्याचा आकार। मागील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा। या ठिकाणी 1.5 इंच घेऊन शोल्डरला लाईन मारून घ्यायची। या लाईनमुळे काय होतं, मोंढ्याचा आकार आपल्याला व्यवस्थित द्यायला जमतो। या ठिकाणी बघा अर्धा इंच घ्यायचे। अर्धा इंच आपण आणि घेऊन मध्यावरून गोलाई द्यायची। या ठिकाणी बघा गोलाई देता देता निम्म्यापर्यंत गेल्यानंतर मोंढ्याच्या साइडला 1/2 इंच तिरकस खाली जायचे। आपण मोंढा उंची, मग तुम्ही म्हणसाल इथं तिरकस जाण्यापेक्षा आपण मोंढा उंची खाली वाढवू शकत होतो, तर नाही, आपली गळा उंची जास्त आहे, मोंढा नाही तर आपल्या चुन्या येतात। गळा रुंदी 2 इंच घेतली आणि आपल्याला मागील गळा उंची बघा 11 इंच घ्यायची। त्यानंतर या ठिकाणी खालच्या साइडला मी गळ्याच्या खालीची गळा रुंदी 3 इंच घेऊन शोल्डरला जोडून घेते गळा रुंदीला। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याचा आकार देऊन घेऊ शकतात। पान गळा, पंचकोनी गळा, मटका गळा, कुठल्याही आकाराचा तुम्ही या ठिकाणी गळ्याचा आकार देऊ शकतात। आता हे आपण गळा रुंदी घेतली, गळा उंची घेतली, आकार देऊन घेतला। आता आपल्याला टक्स हा मागील गळा उंचीच्या खालीच असला पाहिजे आणि हा टक्स अंतर कमी। दोन्ही साइडला दुमडमध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच आलं पाहिजे। त्यानंतर गळ्याच्या साइडला आपल्याला 1/2 इंच उतार द्यायचा। ज्यावेळेस गळा उंची जास्त असते त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या साइडला उतार द्यायचा असतो। तर यावरती सुद्धा तुमच्यासाठी खास स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे। तर ज्यांना कोणाकोणाला गळ्याविषयी उतार कधी द्यायचा, काय करायचं ते तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की ताई याच्यावरती आम्हाला व्हिडिओ बनवा। आता जे मागील भाग आपण कटिंग करून घेतलाय, तर आता पुढील भाग आपल्याला कटिंग करण्यासाठी मागील भाग असा ठेवून घ्यायचा पेपरवरती आणि आखून घ्यायचा। त्यामुळे आपल्याला पुढील माप टाकण्यासाठी एकदम सोपं जातं। मागील मोंढ्याच्या आकारापासून साइडनी आपल्याला असं आखून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा खाली मार्किंग केलेली आहे आणि गळा रुंदीच्या तिथे सुद्धा मार्किंग करून घेतली। आपण मागील गळा उंची मध्ये अर्धा इंच घेतले, तर पुढील गळा उंची मध्ये आपण 1 इंच घेतो। तर तयार आपल्याला ब्लाउज उंची 14 हवी आहे आणि आपल्याला 1 इंच आपण जास्त घेतले, तर इथे 15 इंच झाले। खालच्या साइडला लाईन मारून घेतली। आता मोंढा उंची जेवढी आपण मागच्या साइडला घेतली तेवढीच पुढच्या साइडला सुद्धा घेणार आहे।
तर या ठिकाणी बघा मी 5.5 मोंडा उंची घेतली आणि लाईन मारून घ्यायचं. असा बॉक्स तयार करून घ्यायचा म्हणजे आपल्याला पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी सोपं जातं. 1.5 इंच घेऊन परत मी शोल्डरला लाईन मारून घेते. या ठिकाणी अर्धा इंच घेऊन आपल्याला पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. असं व्यवस्थित आपला गोलाई आली पाहिजे आणि आपल्याला 1/2 इंच खाली जायचंय. आता पुढील गळ्याचा आकार, गळा रुंदी आपण 2 इंच घेतलेली आहे. पुढील गळा आपला 5.5 आहे. नेहमी मी तुम्हाला सांगत असते 6 इंच घ्यायचं, पण आपल्याला ह्या एका ताईंची मापं आहेत, त्यांच्या मापानुसार आपण ही ब्लाऊजची मापं टाकून त्यांना दाखवते. तर आता या ठिकाणी बघा मी खालच्या साईडला गळा रुंदी वाढवली आणि गळ्याचा आकार देऊन घेतला. परत आपण मागच्या साईडला जसा उतार दिला तसाच पुढच्या साईडला सुद्धा आपण उतार देणार आहे. गळ्याच्या साईडला क्रॉस पट्टीसाठी 3.5 इंच घेतले आणि कमरेच्या साईडला 2.5 इंच. निम्म्यापर्यंत आपल्याला सरळ लाईन मारायची आणि या ठिकाणी बघा अशी क्रॉसमध्ये गोलाई द्यायची. आता आपली क्रॉस पट्टी तयार झाली तरी पण आपल्याला हे जे आपण पहिले पेनाने मी आखून घेतलं होतं तर ते दिसत नाहीये. त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी डार्कमध्ये मी गळ्याचा आकार, मुंड्याचा आकार देऊन घेतला, उतार देऊन घेतला. आता आपल्याला या ठिकाणी बघा आपल्याला कटोरी पॉइंट घ्यायचा आहे बरोबर मध्यावरती. आपली 11ची घडी होती ब्लाऊजची, तर त्याच्या निम्मी घेऊन आपण वरती 3 इंच लाईन मारली. आतील मोंड्याच्या ठिकाणावरून 2.25 इंच घेतले आणि या ठिकाणावरून अर्धा इंच गळ्याच्या साईडनी आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. या ठिकाणी आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि या ठिकाणचं अंतर आपलं वाढलेलं आहे. ब्लाऊज उंची जास्त आहे त्यामुळे या ठिकाणचं अंतर जास्त आहे कटोरीचं, मूळ कटोरीचं. तर तुम्हाला कमी करायचं असेल, तुमची उंची जास्त असेल तर ठीक आहे, पण उंची कमी असेल तर तुम्ही मूळ कटोरीचं अंतर कमी करू शकतात. आणि जर पोटाचा घेर जास्त असेल, छाती आणि पोटाच्या घेरामुळे ब्लाऊजची क्रॉसपट्टी दुमडली जाते. त्यामुळे कटोरीचं माप कसं टाकलं पाहिजे ते सांगते तुम्हाला. ही मूळ कटोरी आपल्याला त्याच्यातून 1 इंच आपल्याला कमी करायचे मार्किंग करताना, तर ते कसं ते सांगते. आता हा पेपर आहे, या पेपरवरती मी मूळ कटोरी आधी पूर्ण आखून घेते. तुम्ही कितीही परफेक्ट असाल, तुम्हाला भरपूर अनुभव, तुम्ही भरपूर ब्लाऊज शिवले, तर पण कटोरी वाढवताना कधीही डायरेक्ट वाढवायची नाही. मूळ कटोरीचा आकार आधी देऊन घ्यायचा, त्यानंतरच तुम्हाला कटोरी वाढवायची आहे. आता या ठिकाणी बघा कटोरी कशी वाढवायची. आधी आपल्याला या ठिकाणचं अंतर कमी करायचं आहे. जर कारण की पोटाचा घेर जास्त असेल तर छाती आणि पोटाच्या घेरामध्ये जी क्रॉसपट्टी आपली चुन्या पडतात तर ते नको पडायला, कारण की गोळा होते. तर मग या ठिकाणी बघा आपण 1 इंच कमी करायची खालून आणि हे कमी केल्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये काही अडचण येणार नाही, कुठेही कमी जास्त होणार नाही, परफेक्ट बसतो. या पॉइंट पासून 1.5 इंच घ्यायचे आणि इकडल्या साईडनी जसे घेतो तसंच 1 इंच घ्यायचे, मध्यावरती अर्धा इंच आणि आता जोडून घ्यायचे. तर या ठिकाणी बघा कटोरीचं आखून घेतलं, साईडनी सुद्धा आपल्याला बरोबर गोलाई द्यायची आहे. त्यानंतर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत खालच्या साईडनी याचा मध्य घ्यायचा. तर याचा 9 इंच आलेला आहे, त्याच्या खाली आपल्याला 1.5 इंच जायचे आणि हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. म्हणजे साईडच्या कटोरीचा खालचा भाग आणि इकडल्या साईडचा, म्हणजे हुकलूकच्या पट्टीच्या साईडचा आणि मोंढ्याकडील साईडचा. आणि आता आपल्याला ही कटोरी कट करायची. कट करताना पण बघा जास्त आपण जेवढी मार्किंग केली तेवढंच पेपर कटिंग करतो, त्याच्यापेक्षा जास्त घेत नाहीये. आता आपल्याला घ्यायचं आहे टक्स उंची, टक्स अंतर. तर या ठिकाणी बघा टक्स उंची 2.5 ते 3 इंच तुम्ही घेऊ शकतात, बरोबर याच्या खाली आलं पाहिजे.
आता साईडनी 1.25 इंच दोन्ही साईडनी घ्यायचे. आणि हे आपले टक्स अंतर झालं. टक्स उंची पण टक्स उंची 2.5 ते 3 इंच तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला तसं जमलं नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही टक्स अंतर घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली. आता बाह्याचं माप टाकण्यासाठी खालच्या साईडला 1.5 इंच सोडून एक लाईन मारून घ्यायची. आता ही 1.5 इंच का सोडतो आपण? जर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर त्याच्यासाठी आपण 1.5 इंच जास्त घेतो. शिलाई मार्जिन आणि दुमडपट्टी. आणि या ठिकाणी बघा 5 इंच वरती मार्किंग करून घ्यायची. बाही उंची आपली 5 आहे आणि 1.5 इंच जे खाली घेतलेलं आहे त्याच्यात अर्धा इंच आपले ऑलरेडी शिलाई मार्जिन आहेच. अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपण अर्धा इंच जास्त घेतो. साईडनी सुद्धा लाईन मारून घ्यायची. 3 इंच बाही खोली घेतली. त्याच्या आतमध्ये 1.5 इंच घेऊन राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. मध्य घ्यायचा आणि बॉक्स तयार करायचं. त्यानंतर मागील मोंड्याचा आकार पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. तर या ठिकाणी बघा हा मोंड्याचा आकार व्यवस्थित सराव करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेवढं व्यवस्थित सराव कराल तेवढं तुमची बाही छान बसेल. बाहीचा आकार व्यवस्थित येईल. मोंढ्यामध्ये चुन्या येणार नाहीत. नवीन शिकताना थोडंसं अडचण जाते पण तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करा. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही पेपर कटिंग कराल, जास्तीत जास्त आकार द्याल तेवढं तुमचा लवकर तुमचा परफेक्ट ब्लाऊज शिवायची किंवा पेपर कटिंगची सवय होईल तुम्हाला. आणि अशा पद्धतीने आपण मागील व पुढील मोंड्याचा आकार कट करून घेतला. आणि या ठिकाणी बघा खालच्या साईडने मी 0.5 इंच दंडघेराच्या साईडला थोडंसं गोलाई देते. हे देण्याचं कारण ज्यावेळेस तुम्ही बाही फिटिंगची शिवता, बाही उंची जास्त असेल किंवा कमी असेल तर त्यावेळेस तुमची बाही चांगली बसते, टोक येत नाही. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज 38 छातीची पेपर कटिंग दाखवली. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा.